तर आपल्यासमोर क्वेश्चन आहे, आयताकृती मैदानाची लांबी व रुंदी 5 जसे 3 या प्रमाणात असून मैदानाला 5 पदरी तारेचे कुंपण करण्यासाठी ₹10 मीटर दराने 40,000 रुपयांची तार लागली, तर मैदानाची लांबी किती आहे? तर बघा, जेव्हा आपल्याला गुणोत्तर देतात ना, काय गुणोत्तर दिलेले? 5 जसे 3 दिलेले. 5 जसे 3 दिले ना, बघा 5 जसे काय दिलेले? 3 दिलेले. आपल्याला हे गुणोत्तर काढायचं जर असेल तर एक समानपट आपल्याला नाही का मानावं लागते. मग समानपट जर x मानले मी, मग लांबी काय होणार आहे तुमची 5x आणि रुंदी काय होणार आहे रे 3x. एवढं झालं. तर त्यांनी विचारलं आपल्याला काय, या प्रमाणात असून मैदानाची 5 पदरी तारेचे कुंपण नाही का करण्यासाठी. तर आपल्याला अगोदर नाही का ती आयताकृती आहे त्याची परिमिती हवी आपल्याला. परिमितीचं सूत्र काय असतं रे? 2 कंसात लांबी अधिक काय असते? रुंदी. बरोबर. एल अधिक बी केलं मी, म्हणजे एल फॉर लेंथ, बी फॉर ब्रेथ. आता नाही का ह्याच्यामध्ये किमती ठेवली तर 2 कंसात लांबी किती आपली? लांबी आहे 5x आणि रुंदी किती आहे 3x. बरोबर. 5 आणि 3 8, 8 दोन्ही किती रे 16x. हे 16x आलं. आता ही झाली एक आयताकृतीची नाही का परिमिती. म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे? 5 पदरी करायचे. मग 5ने त्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजेच 16x गुणिले 5 जर केलं तर किती येणार आहे? 16 पंचे 80 येणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. परंतु हे मीटरमध्ये झालं. हे 80 काय आलं आहे आपल्याला? मीटर आहे. मग एका मीटरचा नाही का आपल्याला दर दिलेला आहे. किती दिलेला आहे? 10 मीटर. मग 80 गुणिले 10 जर केलं तर किती येणार आहे रे? 800. टोटल त्याचा नाही का जो रुपये खर्च येणार आहे ते किती येणार आहे? 800 रुपये येणार आहे. बघा इथं 800 लिहितो. तर 40,000 रुपयांची तार लागली आहे, तर मैदानाची नाही का लांबी किती? आता हे 80 ह्याच्यामध्ये x अटॅच करायचं राहिलं म्हणजे 800x असणार आहे. मग हे 40,000 भागिले 800 काय करा? इथं करा 800. बरोबर. मग x इकडं साईडला राहणार आहे. x बरोबर ते काय आलं? 40,000 4 झालं का इथं? 40,000 भागिले किती? 800. हे कॅल्क्युलेशन करा आणि तुमची एक्सची किंमत नाही का फाइंड होणार आहे. तर कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला नाही का हे 2 शून्य कमी करावं लागतील. अंशातले 2 शून्य कमी करावं लागणार आहेत. मग 8 1 8, 8 पंचे किती रे 40 आणि हा शून्य इथं अटॅच करतो. म्हणजे एक्सची किंमत किती आली रे? 50. 50 आली. आपल्याला विचारले क्वेश्चनमध्ये तर मैदानाची लांबी किती आहे. बरोबर. मग लांबी आपली किती होती रे? 5x नाही का होती. कॉमन मल्टिपल किंमत किती आली? कॉमन मल्टिपल आली बघा 50. तर मग आपली लांबी काय आहे? 5x. बरोबर. म्हणजेच 50 गुणिले एक्सची किंमत आलेली आपली 50 आणि ते गुणिले किती? 5. आणि 50 गुणिले 5 किती असते? 250. 250 मीटर त्या ठिकाणी काय असणार आहे? लांबी असणार आहे आपली. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती? 1.